अदानीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत केली निदर्शने. अदानी संदर्भात चर्चा करण्याची विरोधकांची मागणी. अदानी प्रकरणी संसदेत चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न, मात्र मोदी सरकारला चर्चा करण्याची इच्छा नाही, कारण नसतानाही सभागृह तहकूब. खासदार प्रियंका गांधींचा आरोप. सरकारने सार्वजनिक हिताच्या मुद्द्यावर चर्चा करावी. आम्ही अदानी विरोधात आंदोलन करतोय तर सरकार का घाबरते? काँग्रेसचे खासदार माणिकराव टागोर यांचं वक्तव्य. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी तयार. बॅनर्जींना जबाबदारी मिळाली तर आघाडी आणखी मजबूत होईल. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या आक्षेपांना अर्थ नाही, आमचा ममता बॅनर्जींना पाठिंबा. आरजेडी प्रमुख लालू यादव यांचं वक्तव्य. गेल्या 10 वर्षात आम्ही MSPवर पिके घेतलीत. कर्नाटक तेलंगणामधील काँग्रेस सरकारला ते शक्य आहे का? हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची टीका. आसाम चळवळीतील हुतात्म्यांना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या बलिदानामुळेच मी मंत्रिपदावर. सोनोवाल यांचं वक्तव्य. अल्पसंख्याकांच्या मूलभूत अधिकारांवर तात्काळ लक्ष द्या, अन्यथा त्याचे परिणाम खूप दूरवर होतील. नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांचं बांगलादेशला आवाहन. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पासिंग आउट परेडला लावली हजेरी. SEP ग्राउंड येथे विविध बटालियनमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा परेड. हिवाळ्यामुळे काश्मीरच्या दल सरोवराचं निसर्ग सौंदर्य खुललं. काश्मीरमध्ये ढगाळ वातावरणासह किमान तापमान उणे 2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली. पश्चिम बंगालमध्ये पसरली दाट धुक्याची चादर. सैंथा आणि जैन बस्ती परिसर पूर्णपणे धुक्याने व्यापला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री SM कृष्णा यांचं निधन. 2004 ते 2008 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज. ॲडलेट ओव्हल येथे भारतीय संघाने केला सराव. महिला हॉकी प्रीमियर लीगमुळे खेळाडूंमध्ये उत्साह. अनेक वर्षांपासून आम्ही अशाच एका संधीची वाट पाहत होतो. खेळाडू नेहा गोयल यांची प्रतिक्रिया. भारतीय फुटबॉल संघाचा आशिया कपसाठी क गटात समावेश. आशिया कपसाठी क्वालिफाय होण्याकडे संघाचं लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.